नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट मोठ्या प्रमाणात गाजत आहे, ती म्हणजे विद्येचं माहेरघर असलेलं पुणे या ठिकाणी जे आहे एका 4 वर्षीय लहानशा लेकरावरती जे आहे अन्याय अत्याचार करण्यात आला आणि हा अन्याय अत्याचार एका 65 वर्षीय नराधामाकडनं करण्यात आला आणि त्याला जे आहे मित्रांनो कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जी आहे संपूर्ण महाराष्ट्राकडून केली जात आहे. परंतु एकीकडे त्याला शिक्षा होण्यात यावी व त्याच्यावरती कठोरात कठोर गुन्हे दाखल करण्यात यावे अशा अनेक गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालत असताना काही लोकांच्या मनात मात्र जातीवादी किडे अतिशय मोठ्या प्रमाणात वळवळ करत होते आणि त्याचसोबतवरती गुगलवरती कुठला कीवर्ड ट्रेंड करायला लागला तर भीमराव कांबळे याची जात कोणती आहे आणि त्याचं आडनाव जे आहे कांबळे होतं आणि त्याचं नाव जे आहे भीमराव होतं, म्हणून मग हा बौद्ध आहे आणि मग आता आपण बौद्ध समाजाला टार्गेट करायचं असं काही लोकांनी ठरविलं आणि त्यानंतर सोशल मीडियावरती बौद्ध समाजाच्या विरोधात पोस्ट करायला लागले. बौद्ध लोक अशी असतात, बौद्ध लोक तशी असतात आणि मग त्याचसोबत भीमराव कांबळे याच्यावरनं बौद्ध समाजाला टार्गेट केलं गेलं, त्यांच्याबद्दल जे आहे अपशब्द वापरले गेले आणि त्यानंतर जे आहे अनेक गोष्टी त्या ठिकाणी झाल्या आणि त्यानंतर बौद्ध समाजाने देखील तो आमच्या जातीचा असला तरी त्याला शिक्षा देण्यात यावी असे देखील पोस्ट करायला लागले, कारण तोपर्यंत त्याची जात कोणती आहे हे माहीत नव्हतं. तसं तर बौद्ध समाज हा जो आहे फक्त न्यायाच्या बाजूने उभा राहतो आणि आम्ही देखील न्यायाच्याच बाजूने उभे राहतो. गुन्हेगाराला जात नसते हे आम्ही वारंवार सांगत आलेलो आहे. कितीतरी लोकांनी गुन्हे केले, मग ते कुठल्याही जातीचे असू शकतात, परंतु गुन्हेगाराला जात नसते असं नेहमीच बोललं जातं. परंतु एखादा जर मागासवर्गीय समाजातून आला आणि त्याचं आडनाव जर कांबळे असेल किंवा ते बौद्ध समाजाशी लिंक करणारा असेल तर मग त्या ठिकाणी मात्र जात काढली जाते आणि बौद्ध समाजाला टार्गेट केलं जातं. परंतु यावेळेस तसं घडलेलं नाही, कारण यावेळेसच नाही, याच्या अगोदर हजारो वेळेस असं घडलेलं आहे. बौद्ध समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बौद्ध समाजाची लोक अशी घाणेरडी कृत्ये कधीच करत नाही किंवा ती बौद्ध असतच नसतात, परंतु तरी देखील त्यांना बौद्धावरती लादलं जातं. तर यावेळेस जे आहे मित्रांनो, जो हा आरोपी आहे हा बौद्ध नसून तो एका विशिष्ट जातीचा आहे आणि तो जो आहे उपवर्गीकरणवाला आहे असं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे बौद्धांनी जे आहे दुसऱ्याची मडी जी आहे ती उरावरती घेण्याचं काम करू नये आणि अशा लोकांना ज्या आहे चांगली सजा झाली पाहिजे. मग तो कुठल्याही जातीचा असला, कुठल्याही धर्माचा असला, त्याने जर एवढा घाणेरडं कृत्य केलं किंवा घाणेरडं काम केलं तर त्याला सजा मिळायलाच पाहिजे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा.